नमस्कार विद्यार्थी व कला शिक्षक मित्रांनो, मी कला शिक्षक मनोहर बाविस्कर. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आयोजित यांनी नवीन अभ्यासक्रमावर आधारित कला शिक्षण या विषयाची रचना केली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 अंतर्गत कला शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, सौंदर्यदृष्टी आणि व्यक्तिमत्व विकासावर भर देण्यात आला आहे. आज आपण कला शिक्षण या विषयाची उद्दिष्टे, महत्त्व, अभ्यासक्रमातील विविध कला प्रकार आणि शिक्षकांची भूमिका याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 अंतर्गत कला शिक्षण हे केवळ आता अभ्यासक्रमांतर भाग न राहता मुख्य अभ्यासक्रमाचा एक आवश्यक आणि समान दर्जाचा भाग बनलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शिक्षणात कला, संगीत, हस्तकला आणि संस्कृतीचा अभ्यास अनिवार्य करण्यात आलेला आहे. नवीन रचनेनुसार कला शिक्षणाची रचना 5-3-3-4 NEP 2020 मधील शैक्षणिक रचनेनुसार कला शिक्षणाचा टप्प्याटप्प्याने समावेश करण्यात आलेला आहे. पायाभूत स्तर वय 3 ते 8 वर्ष. खेळावर आधारित शिक्षणामध्ये चित्रकला, हस्तकला, मातीकाम आणि संगीत यासारख्या सर्जनशील कलांचा पाया रचला जातो. तयारीचा स्तर इयत्ता 3री ते 5वी. या टप्प्यात स्थानिक आणि पारंपरिक कला प्रकारांची ओळख करून दिली जाते. माध्यमिक स्तर इयत्ता 6वी ते 8वी. या टप्प्यात संगीत, नृत्य, नाटक, शिल्पकला आणि चित्रकला या विषयांचे औपचारिक व सखोल शिक्षण सुरू होते. या वयात विद्यार्थ्यांना व्यावसायिक कलांचे पूर्व प्रशिक्षणही दिले जाऊ शकते. माध्यमिक स्तर इयत्ता 9वी ते 12वी. येथे कला विषय ऐच्छिक म्हणून उपलब्ध असतो, जिथे विद्यार्थी आपल्या आवडीच्या कला शाखेत प्रावीण्य मिळवू शकतात. कला अभ्यासाचे प्रमुख उद्देश आणि वैशिष्ट्य कलांचे एकत्रीकरण, विज्ञान, गणित आणि भाषा यांच्यासोबत कलांचा अभ्यास आर्ट जोडला जातो, ज्यामुळे शिक्षण अधिक रंजक बनते. स्थानिक सांस्कृतिक संवर्धन. एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाअंतर्गत स्थानिक लोककला आणि भारतीय कलांना अभ्यासक्रमात स्थान दिले आहे. व्यावसायिक कौशल्ये. व्होकेशनल कोर्सेस अंतर्गत विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात भविष्यातील रोजगारांच्या संधी मिळतील असे कौशल्य आधारित प्रशिक्षण दिले जाते. कला शिक्षण पूर्व माध्यमिक स्तर इयत्ता 6वी. इयत्ता 6वीच्या कला शिक्षण विषयासाठी आयोजित करण्यात येणारे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शिक्षण प्रशिक्षण हे नवीन शैक्षणिक धोरण, अभ्यासक्रम आराखडा आणि पाठ्यपुस्तकातील कला शिक्षणाच्या दृष्टीनुसार शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित केले जाते. या प्रशिक्षणामध्ये खालील बाबींवर भर दिला जातो. कला शिक्षण विषयाचे उद्दिष्टे व अपेक्षित अध्ययन निष्पत्ती समजून घेणे. 1. विद्यार्थी केंद्रित आणि कृती आधारित अध्यापन पद्धतीचा वापर. 2. रेखाटन, चित्रकला, हस्तकला, शिल्पकला आणि स्थानिक कला परंपरांचा समावेश. कला विषयांच्या इतर विषयांचे एकात्मिकरण. 3. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, कल्पकता आणि अभिव्यक्ती कौशल्यांचा विकास. 4. सतत सर्वकष मूल्यमापन CCE व प्रकल्पाधारित अध्ययनाचे नियोजन. या प्रशिक्षणामुळे शिक्षकांना कला शिक्षण अधिक प्रभावी, आनंददायी आणि अनुभवाधारित पद्धतीने शिकण्याची मदत होते. तसेच विद्यार्थ्यांमध्ये कला संवेदनशीलता, सौंदर्यदृष्टी आणि सर्जनशील विचार विकसित करण्यास हातभार लागतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार कला शिक्षणाचा दृष्टिकोन. 1. अनुभवाधारित शिक्षण. कला शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी दिली जाते. शिक्षण, निरीक्षक, प्रयोग, सृजन आणि अभिव्यक्ती यांच्या माध्यमातून विद्यार्थी ज्ञान प्राप्त करतात. त्यामुळे त्यांची कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढतो. 2. कृतीप्रधान शिक्षण. कला या विषयात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असतो. चित्रकला, हस्तकला, रेखाटन, रंगकाम, शिल्पकला
इत्यादी विविध कृतीमधून विद्यार्थी शिकतात. कृतीतून शिकल्यामुळे संकल्पना अधिक स्पष्ट होतात आणि कौशल्यांचा विकास होतो. 3. एकात्मिकता व आनंददायी शिक्षण. कला शिक्षणाचा संबंध भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र इत्यादी विषयांशी जोडला जातो. यामुळे विद्यार्थ्यांचे अध्ययन अधिक अर्थपूर्ण व परिणामकारक होते. कला उपक्रमामुळे शिक्षण आनंददायी बनते आणि विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण होते. निष्कर्ष: राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार कला शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनुभवधारित, कृतीप्रधान आणि आनंददायी शिक्षणावर आधारित आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, संवेदनशीलता आणि नवोन्मेष विचार विकसित होतो. कला शिक्षण अभ्यासक्रमाचे वेगळेपण. 2012चा कला शिक्षण अभ्यासक्रम प्रामुख्याने परीक्षा व ज्ञान केंद्रित होता. त्यामध्ये अध्ययन शिक्षक केंद्रित असून कला हा स्वतंत्र विषय म्हणून शिकविला जात होता. तसेच अंतिम परीक्षेच्या आधारे मूल्यमापन केले जात असे. याउलट राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP 2020 नुसार कला शिक्षण अनुभवधारित, कौशल्य केंद्रित आणि विद्यार्थी केंद्रित आहे. या अभ्यासक्रमात कृतीप्रधान शिक्षण, इतर विषयांशी कला एकात्मीकरण, सातत्यपूर्ण मूल्यमापन आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता व सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे कला शिक्षण अधिक आनंददायी, उपयुक्त आणि जीवनाभिमुख बनले आहे. अभ्यासक्रमातील समाविष्ट कला प्रकार. 1. दृश्यकला. दृश्यकला म्हणजे डोळ्यांनी पाहता येणाऱ्या आणि विविध माध्यमातून साकारल्या जाणाऱ्या कलाकृती. यामध्ये चित्रकला, रेखाटन, रंगकाम, शिल्पकला, हस्तकला, रांगोळी, लोककला, मुद्रणकला इत्यादी कला प्रकारांचा समावेश होतो. दृश्यकलेच्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या भावना, विचार आणि कल्पना सर्जनशील या पद्धतीने व्यक्त करतात. यामुळे त्यांची निरीक्षणशक्ती, कल्पनाशक्ती, सौंदर्यदृष्टी आणि कलात्मक कौशल्य विकसित होतात. 2. सादरीकरण कला. सादरीकरण कला म्हणजे प्रेक्षकांसमोर प्रत्यक्ष सादर केल्या जाणाऱ्या कला. यामध्ये गायन, वादन, नृत्य, नाट्य, अभिनय, कथाकथन, लोककला आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणाचा समावेश होतो. या कलामधून विद्यार्थ्यांना स्वतःचे विचार आणि भावना प्रभावीपणे व्यक्त करण्याची संधी मिळते. सादरीकरण कलेमुळे आत्मविश्वास, संवादन कौशल्य, सांघिक भावना, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक जाणीव यांचा विकास होतो. थोडक्यात, दृश्यकला आणि सादरीकरण कला या दोन्ही कला प्रकार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास पूरक असून त्यांच्या सर्जनशील, भावनिक आणि सामाजिक क्षमतांचा विकास करण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात. अभ्यासक्रमातील मुख्य कला गट. 1. दृश्यकला. दृश्यकला ही डोळ्यांनी पाहता येणारी कला असून त्यामध्ये चित्रकला, रेखाटन, शिल्पकला, हस्तकला, रांगोळी इत्यादी कला प्रकारांचा समावेश होतो. यामुळे विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि सौंदर्यदृष्टी विकसित होते. 2. रंगमंच. रंगमंच या कलागटात नाट्य, अभिनय, भूमिका नाट्य, कथाकथन आणि संवाद सादरीकरण यांचा समावेश होतो. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, अभिव्यक्ती क्षमता आणि संवाद कौशल्य विकसित होतात. 3. संगीत. संगीतामध्ये गायन, वादन, ताल, लय यांचा अभ्यास केला जातो. संगीतामध्ये विद्यार्थ्यांमध्ये श्रवण कौशल्य, एकाग्रता, भावनिक संवेदनशीलता आणि सांस्कृतिक जाणीव वाढीस लागते. 4. नृत्य व हालचाल. नृत्य व हालचाल या कलागटात विविध नृत्य प्रकार, शारीरिक हालचाली आणि भावमुद्रांद्वारे अभिव्यक्ती यांचा समावेश होतो. यामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक समन्वय, लयबद्धता, आत्मविश्वास आणि कलात्मक अभिव्यक्ती विकसित होते. थोडक्यात, दृश्यकला, रंगमंच, संगीत आणि नृत्य व हालचाल हे कला शिक्षणाचे प्रमुख कलागट असून विद्यार्थ्यांच्या सर्जनशील, भावनिक, सामाजिक आणि शारीरिक विकासाला चालना देतात. कला शिक्षणाची प्रमुख उद्दिष्टे. 1. स्व-अभिव्यक्ती, विचार, भावना व कल्पना. कलेच्या माध्यमातून
विद्यार्थी आपला विचार, भावना, अनुभव आणि कल्पना मुक्तपणे व्यक्त करू शकतो. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढतो. 2. सर्जनशीलता, कल्पनाशक्ती व आत्मविश्वास. कला विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देते. नवीन कल्पना निर्माण करण्याची क्षमता विकसित होते आणि स्वतःच्या कार्याबद्दल आत्मविश्वास वाढतो. 3. सौंदर्यदृष्टी, निरीक्षण शक्ती व कलात्मकता. कला शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या निरीक्षण शक्ती विकसित होते. निसर्ग, वस्तू आणि कलाकृतीमधील सौंदर्य ओळखण्याची व त्याचे कौतुक करण्याची दृष्टी निर्माण होते. 4. घटक व तंत्राचा वापर. कलेचे मूलमंत्र घटक. रेषा, आकार, रंग, पोत, संतुलन यासारख्या कलेच्या मूलभूत घटकांचे ज्ञान मिळते. विविध कला तंत्रांचा योग्य वापर करण्याचे कौशल्य विकसित होते. 5. सांस्कृतिक जाणीव, भारतीय कला परंपरा. भारतीय कला, संस्कृती आणि परंपरांची ओळख होते. विविध कला प्रकारांचा आदर करण्याची भावना निर्माण होऊन सांस्कृतिक वारसा जपण्याची प्रेरणा मिळते. अभ्यासक्रमाची रचना व मांडणी. ध्येयाकडून निष्पत्तीकडे. 1. ध्येय. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कला विषयाची आवड, समज व कौशल्य विकसित करण्यासाठी निश्चित केलेली व्यापक उद्दिष्टे म्हणजे ध्येय. 2. क्षमता. ध्येय साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणारी ज्ञान, कौशल्य, मूल्ये आणि वृत्ती यांचा समावेश क्षमतेमध्ये होतो. 3. अध्ययन निष्पत्ती. अध्ययन प्रक्रियेनंतर विद्यार्थी काय जाणेल, समजेल आणि करू शकेल याचे स्पष्ट व मोजता येण्याजोगे वर्णन म्हणजे अध्ययन निष्पत्ती. 4. उपअध्ययन निष्पत्ती. अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या लहान व टप्प्याटप्प्याने विकसित होणाऱ्या कौशल्यांना उपअध्ययन निष्पत्ती म्हणतात. सारांश. अभ्यासक्रमाची रचना ध्येय, क्षमता, अध्ययन निष्पत्ती, उपअध्ययन निष्पत्ती या क्रमाने केली जाते. यामुळे अध्ययन अधिक नियोजनबद्ध, परिणामकारक आणि विद्यार्थी केंद्रित बनते. विषय कला शिक्षण, तासिकांचे नियोजन. कला शिक्षण विषयासाठी आठवड्याला 4 तासिका नियोजित करण्यात आलेल्या आहेत. या तासिकांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास कलासाठी विविध कला प्रकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. दृश्यकला, चित्रकला, हस्तकला, शिल्पकला आदी माध्यमातून सर्जनशीलता व कलाकौशल्य विकसित करणे. रंगमंच, अभिनय, संवाद, नाट्यछटा व सादरीकरण कौशल्यांचा विकास करणे. संगीत, गायन, वादन, ताल, लय यांची ओळख करून संगीताविषयी आवड निर्माण करणे. नृत्य व हालचाल. विविध नृत्य प्रकार शारीरिक हालचाली व अभिव्यक्तीद्वारे आत्मविश्वास आणि समन्वय वाढविणे. या 4 तासिकामुळे विद्यार्थ्यांना विविध कलाक्षेत्रांचा अनुभव मिळून त्यांचा सर्वांगीण कलात्मक विकास साधला जातो. कला व सांस्कृतिक वारसा. 1. चित्रकला. चित्रकला हा भारतीय सांस्कृतिक वारसाचा महत्त्वाचा भाग आहे. विविध चित्रशैली, रंगसंगती आणि कलात्मक अभिव्यक्तीद्वारे समाजजीवन, निसर्ग आणि संस्कृतीचे दर्शन घडते. शिल्पकला व हस्तकला. शिल्पकला आणि हस्तकला या भारतीय परंपरेतील प्राचीन कला आहेत. विविध साहित्यांचा वापर करून कलात्मक वस्तू निर्माण केल्या जातात, ज्यातून सर्जनशीलता आणि कौशल्य दिसून येते. 3. स्थानिक, प्रादेशिक कला प्रकार. प्रत्येक प्रदेशाची स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण कला आणि लोकपरंपरा असते. या कला प्रकारामधून त्या भागाचा इतिहास, संस्कृती आणि जीवनशैली प्रतिबिंबित होते. 4. कलाकार. कलावंत व कारागीर. कलाकार, कलावंत आणि कारागीर हे आपल्या कला व कौशल्याचा रंगमाध्यमातून सांस्कृतिक वारसा जतन आणि संवर्धित करतात. त्यांच्या कार्यामुळे कला पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचते. सारांश. कला व सांस्कृतिक वारसा विद्यार्थ्यांना आपल्या कला, परंपरा, मूल्ये आणि सांस्कृतिक ओळख समजून घेण्यास मदत करतो. तसेच त्यांच्यामध्ये कला जपण्याची व संवर्धनाची भावना निर्माण करतो.
मूल्यमापनाचे सुधारित स्वरूप. कला शिक्षण विषयात विद्यार्थ्यांच्या ज्ञानाबरोबरच त्यांच्या कौशल्य, सर्जनशीलता आणि सहभाग यांनाही महत्त्व दिले जाते. त्यामुळे मूल्यमापनाचे सुधारित स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. 1. आकारिक मूल्यमापन 70%. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन सहभाग, प्रात्यक्षिक कार्य, प्रकल्प, कलाकृती, निर्मिती, निरीक्षण आणि सादरीकरण यांच्या आधारे सातत्याने केले जाणारे मूल्यमापन. 2. संकलित मूल्यमापन 30%. ठराविक कालावधीनंतर विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या ज्ञान, कौशल्य आणि अध्ययन निष्पत्तीचे एकत्रित मूल्यमापन. सारांश. कला शिक्षणातील मूल्यमापन प्रक्रिया विद्यार्थी केंद्रित असून 70% आकारिक मूल्यमापन आणि 30% संकलित मूल्यमापन या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कला विकासाचे मूल्यांकन केले जाते. मूल्यमापनासाठी आवश्यक अभिलेखे. 1. विद्यार्थी अभिलेखे. विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, उपस्थिती, प्रगती, कलाकृती, प्रकल्प आणि अध्ययन निष्पत्ती यांची नोंद ठेवणारी अभिलेखे. 2. मूल्यमापन संबंधित अभिलेखे. आकारिक व संकलित मूल्यमापनाचे गुण, निरीक्षण नोंदी, मूल्यमापन तक्ते आणि प्रगती अहवाल यांचा समावेश असलेली अभिलेखे. 3. उपक्रम व कार्यक्रम अभिलेखे. शालेय कला उपक्रम, स्पर्धा, प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विशेष उपक्रमांची माहिती व नोंदी ठेवणारी अभिलेखे. 4. पालक व समाजाशी संवाद अभिलेखे. पालक सभा, भेटी, सूचना, अभिप्राय तसेच समाजातील विविध घटकांशी झालेल्या संवादांची नोंद ठेवणारी अभिलेखे. कला एकात्मीकरण. कला एकात्मीकरण म्हणजे विविध विषयांचे अध्यापन कला माध्यमांचा वापर करून अधिक आनंददायी, रंजक आणि प्रभावी बनविणे होय. यामुळे विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढतो आणि अध्ययन अधिक सुलभ होते. 1. भाषा व कला. कथा, कविता, नाट्यछटा, चित्रकथा आणि अभिनय यांच्या माध्यमातून भाषिक कौशल्यांचा विकास केला जातो. 2. गणित व कला. रेषा, आकार, आकृत्या, रांगोळी, नमुने आणि कलात्मक रचनाद्वारे गणितीय संकल्पना समजावून सांगितल्या जातात. 3. विज्ञान व कला. चित्र, मॉडेल्स, पोस्टर्स, प्रात्यक्षिके आणि सर्जनशील उपक्रमांच्या माध्यमातून वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट केल्या जातात. 4. सामाजिक शास्त्रे व कला. इतिहास, भूगोल, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाशी संबंधित विषय नाट्य, चित्रकला, लोककला आणि प्रकल्पांच्या माध्यमातून शिकविले जातात. शिक्षकांची भूमिका सुलभक. कला शिक्षणामध्ये शिक्षकांची भूमिका केवळ ज्ञान देणाऱ्या व्यक्तींची नसून सुलभक म्हणून असते. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करतो, मार्गदर्शन करतो आणि त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतो. विद्यार्थ्यांच्या कल्पना, अभिव्यक्ती आणि कला कौशल्यांचा विकास होण्यासाठी शिक्षक विविध संधी उपलब्ध करून देतो. तसेच विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे विचार करण्यास, प्रयोग करण्यास आणि आत्मविश्वासाने कला सादर करण्यास प्रेरित करतो. दृश्यकला अध्यापनाची उद्दिष्टे. 1. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता व कल्पनाशक्ती विकसित करणे. निरीक्षण, आकलन व अभिव्यक्ती क्षमता वाढविणे. रेषा, आकार, रंग, पोत यासारख्या कला घटकांची ओळख करून देणे. चित्रकला, हस्तकला व विविध कला माध्यमाद्वारे कौशल्य विकसित करणे. सौंदर्यदृष्टी, कला रसास्वाद व कला मूल्यांची जाणीव निर्माण करणे. स्थानिक कला संस्कृती व परंपराबद्दल आदर निर्माण करणे. आत्मविश्वास, स्व-अभिव्यक्ती आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढवणे. आनंददायी शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात चालना देणे. थोडक्यात, दृश्यकला अध्यापनाचा उद्देश विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, कलात्मक कौशल्य, सौंदर्यदृष्टी आणि आत्मविश्वास विकसित करून त्यांना स्वतःच्या विचारांची प्रभावी अभिव्यक्ती करण्यास सक्षम बनवणे हा आहे. कोलाज तंत्रे व आधुनिक तंत्रे. कोलाज तंत्रामध्ये विविध प्रकारचे कागद, कापड, छायाचित्रे किंवा इतर साहित्य चिटकवून
कलाकृती तयार केली जाते. या तंत्रामुळे विद्यार्थ्यांची सर्जनशीलता व हस्तकौशल्य विकसित होते. आधुनिक तंत्रामध्ये संगणक, टॅबलेट, डिजिटल चित्रकला व इतर तंत्रज्ञानाधारित साधनांचा वापर करून कला निर्मिती केली जाते. या तंत्रामुळे नवीन कल्पना, दृश्य कल्पना, परिणाम आणि तांत्रिक कौशल्याचा विकास होतो. म्हणून कोलाज तंत्र हे पारंपरिक साहित्यावर आधारित असून आधुनिक तंत्र हे तंत्रज्ञानाच्या वापरावर आधारित आहे. तर विद्यार्थी व शिक्षक मित्रांनो, आज आपण नवीन अभ्यासक्रमावर आधारित कला शिक्षण या विषयाची माहिती जाणून घेतली. यामध्ये दृश्यकला, चित्रकला, हस्तकला, नृत्यकला व हालचाल, घटक नियोजन, अध्ययन निष्पत्ती तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 अंतर्गत कला शिक्षणाचे महत्त्व यांचा आढावा घेतला. या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून त्या प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचवणे ही आपल्या शिक्षकांची महत्त्वाची जबाबदारी आहे. कला शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, आत्मविश्वास आणि सौंदर्यदृष्टी विकसित करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया. आपणास ही माहिती उपयुक्त व आवडली असेल अशी आशा करतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन शैक्षणिक विषयासह.